तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोगोडागड ग्रामपंचायत अंतर्गत दानापूर खुर्द या गावाला मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता नसल्याने येथील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून तातडीने रस्ता तयार करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। वाण नदीच्या काठावर वसलेल्या या गावाची लोकसंख्या सुमारे 150 ते 200 आहे। दैनंदिन व्यवहारासाठी व विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी गावकऱ्यांना जवळच्या अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यामधील दानापूर गावात जावे लागते, मात्र रस्ताच नसल्याने नदीकाठच्या धोकादायक मार्गावरून ये-जा करावी लागत आहे। यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। गेल्या 40 वर्षांपासून या गावात वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या मुलांना शिक्षणासाठी रोज नदीकाठाने दानापूरला जावे लागते। शासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली। MCN न्यूज मराठी करिता भगवान हागे, दानापूर। हे आम्ही दानापुरामध्ये राहणारे लोक हा, इथल्या बाया माणसं लेकरं हे 2 महिने झाले सारखं नदीले पाऊस चालू आहे। वरचंही आहे आणि खालचंही आहे। लेकराची शाळा पडू राहिली, आम्हाला रस्ता नाही। आमचे लेकरं सारे घरी आहेत शाळा पाडून मग काय म्हणतात या गावातल्या लेकराला वळण नाही आणि या गावाला मसंटी नाही। आमचा बुडा मेला, माझ्या घरचा बुडा स्वतः 3 ठिकाणी मयत उचलली गोटाडीत नेली। या गावाला मशानभूमी नाही। आम्ही जुने लोक मेलं तर आम्हाला घरामध्ये दहन देतील काय आमच्या पोरं? मग तुम्ही कारवाई कोणची करता आमच्या गावासाठी? त्या गरम पंचायत मध्ये आमच्या पोरं गेले तर काय म्हणतात तुमच्या ज्यांना काहीच होत नाही आणि मशानभूमी तुमच्या गावाला नाही। 5 एकराची मागणी केली म्हणतात, 5 एकर देत नाही आम्ही। मग कोण नाही देत मग आता यायच्या घरच्या वावरात हे घरच्या वावरात फुकतात। आम्ही कोणाच्या घरटी फुका? आम्ही आमच्या त्या हापसीजवळ फुका की घरात फुका? लोक आमच्या बुड्याच्याच वक्ती 3 ठिकाणी मयत उचलली आम्ही। मग आता याच्या पुढे समजा मी मरीन, ही बुडी मरीन, तो बुडा मरीन, कोणी मरीनच समजा आमच्या गावात। मग आम्ही कुठे फुका? हे आम्हाला मशानभूमी पाहिजे, आम्हाला या गावाला रस्ता पाहिजे। आणि नसीन देणं असीन त्याच्या मनात। कुठे लोक गेलो आम्ही याच्यावरही गेलो, संग्रामपुरातही गेलो सारं ट्रॅक्टर भरून, पण आमची केअर काही कोण घेतली नाही। मग आता याच्या बाद आम्ही डायरेक्ट उपोषण मांडू कलेक्टराजवळ मोठे साहेबाजवळ बस। रहिवासी आशुतोष शंकर कासबा, मी दानापूर इथे राहतो। इथं गावाला लागून म्हणजे माझं शेत आहे, ते म्हणजे पूर्ण 2 एकर आहे, 7-12 शेत आहे। अगोदर जो रस्ता होता तो समजा असाच की बा ठीक आहे जातात लोक, तर पावलवाट सोडली होती, पण आता पूर्ण रस्ता नदीमध्ये खाली गेलेला आहे। आता गावाला सफाई रस्ता नाही आहे। आता कसं आहे आम्ही 5-6 भाऊ तर आमचं म्हणजे क्षेत्रफळ आहे, समजा सर्वांचा विषय आहे की बा रस्ता पाहिजे गावाला। आता मग माझं वार कमी एक त्याबद्दल नदीमध्ये खचलं चाललं। त्याच्या अगोदर ते आले होते समजा ते ग्रामपंचायतवाले, पण त्यांनी जे बोलले ते बोलले समजा जिथं म्हणजे गड्डा आहे आम्ही तिथं हे करू म्हणजे भिंत बांधू। म्हणून माझे काका गजानन कासोगार यांनी तो रस्ता अडवला होता। आता त्यांचं म्हणणं जर समजा गावाच्या समजा हितासाठी समजा संरक्षण भीत होत असेल तर माझं त्याच्यामध्ये काही हरकत नाही। माझं नाव अशोक कासोगार, माझी काही हरकत नाही आहे। मी लायना दानापूरचा नागरिक आहो, संजय नाना तायडे। या गावाला नदीचं पाणी जे सुटलं ते आमच्या शाळेच्या लेकराची दुर्दशा होते। या गावातून लेकरी पाणी सुटत नाही। आम्ही ग्रामपंचायतले 2-3 वेळा निवेदन दिले, संजय कुटे साहेबाला बी 2-3 निवेदन दिले आम्ही गावाच्या तर्फे, पण आमची शासन कोणतीच काळजी घेत नाही आहे। त्याच्यानं आम्हाला या गावाला रस्ता पाहिजे, नाही तर आम्ही धरणा उपोषणाला बसणार ग्रामपंचायत सरपंच। समजा रस्त्याचा तुमचा जर प्रॉब्लेम सुटला नाही तर तुमच्या गावकऱ्यांचा काय पवित्रा राहील? आमच्या गावाचा रस्ता नाही सुटला तर आम्ही तहसीलदाराला पुढे निवेदन उपोषणाला बसून पूर्ण गाव म्हणून याची आमची मागणी आहे। आतापर्यंत तुम्ही या रस्त्याबद्दल गावकऱ्यांनी काय पाठपुरावा केला? आम्ही ग्रामपंचायतले निवेदन दिले 2-3 वेळा, ग्रामपंचायतवाले हो करतात। संजय कुटे साहेबाला आम्ही पुलाच्यासाठी उद्घाटनाच्यासाठी निवेदन दिले, त्यांनी हो केलं, पण आमच्या गावात कोणीच येत नाही। फक्त येतात तर इलेक्शनची अगदी वोटिंग मागायला येतात, वोटिंग घेऊन गेले की मग आमच्या इकडे पाहत गेले। पोलीस पाटील महादेव शालिग्राम कासोगार दानापूर इथं सर्वच कारण तुमची मेन रस्त्याची काय प्रॉब्लेम आहे? मेन मतलब म्हणजे की रस्त्याची आमची हे मागणी आहे। 18 मध्ये फुल झाला, 19 मध्ये जसा कोरोना लागल्यानंतरही वारंवार ग्रामपंचायतले निवेदन देऊनही हे करूनही तरी रस्ता, कारण लहान मुलं लेकराची शाळा असतात किंवा हे असतात, 8-8 दिवस नदीले पाणी असते,
नदीने पावसाळ्याचे कारण एवढी बिकट परिस्थिती आहे की लहान लहान लेकरं जाताना येताना 8-8 दिवस पाणी चालू राहतील. वान धरणाचं पाणी चालू असताना तुमच्या गावाचा संपर्क तुटते का पूर्ण? पाणी चालू असताना गावचा पूर्णपणे संपर्क तुटते. त्याच्यात समजा मरीज असतात, काही कोणी हे असते, लहान लहान लेकरही असतात. या रस्त्याबद्दल तुम्ही शासन दरबारी काय निवेदन वगैरे? कारण आम्ही शासन दरबारी ग्रामपंचायतले निवेदन दिलेलं आहे, सारं गोष्ट करेल आहे, तरी अजून संरक्षण भिंत आणि हा रस्ता जर झाला तर आमच्या गावचा प्रश्न सुटते. सोगोडा मी शिरीष रमेश मेतकर बोलतो, उपसरपंच. लहान्या दानापूरचा विषय आहे, तो रस्त्याबद्दल आहे. तर रस्ता आम्ही मंजूर केलेला होता, पण ते एका शेतकऱ्याने अडवला तो, त्यानंतर त्याला थकीत बोलली, त्यांना काही होऊ दिला नाही तो रस्ता. याच्या पुढे पाठपुरावा केला का तुम्ही शासनाकडे? हा, मागं ठराव दिले ते आम्ही सर्व दिले, पण त्या शेतकऱ्यांनी अडवला. काय त्याचा नक्का सोकार म्हणून काहीतरी कोणी त्यांनी अडवल्याच्या तो संरक्षण भिंत होती, ते त्या भिंतीपासून तो रस्ता होता. आणि लायना दानापूरचा स्मशानभूमीचा जो प्रश्न आहे त्याच्याविषयी काय म्हणणं आहे? 7-12 काढला आम्ही, ते सरकारी गट दाखवून त्याला 10 गुंठे जागा, पण ते कोणाच्या ताब्यात आहे, शेतकऱ्याच्या कोणी अतिक्रमण केलेलं आहे. ते शोधू आता, बघू त्याच्यावर काय.